पुढे गेल्यानंतर मलिक अंबर असू द्यात किंवा औरंगजेब किंवा अगदी महाराजांच्या कालखंडात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठेशाही जेव्हा होती त्याही कालखंडामध्ये इथे अनेक वृक्ष लावलेले होते. म्हणजे हापूसबाग आजही आपल्याला गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर जेव्हा अमृतराव पेशवे वगैरे होते तर त्या कालखंडामध्ये लेण्याद्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावरतीही अनेक वृक्ष लावले होते, त्यातही आंबा असावा. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आंबा आजचा नाहीये, त्याला शेकडो हजारो वर्षाचा समृद्ध इतिहास आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह होऊन मग ती GI मानांकनाकडे ती वाटचाल झालेली आहे. खरं तर नैसर्गिकरित्या जसे हे आंबे पक्व होतील तसे जसे ते व्यवस्थित काढायचे, त्याचं ग्रेडेशन करायचं, त्याचं ग्रेडिंग केल्यानंतर व्यवस्थितरित्या पेंड्यामध्ये ते लावून ठेवायचे. आणि आता ह्या वेळेस असणारी जी उष्णता आहे, नैसर्गिक उष्णता आणि आपण अधिकची दिलेली ऊब, याच्यामधून ते नैसर्गिकरित्या पिकतात. खरं तर हे सगळं पिकवण्यासाठी कुठल्याही रासायनिक पदार्थांची आवश्यकता नसते. पाडाला लागलेले आंबे असेही नंतर ते पिकणारच असतात. परंतु काय होतं की कधी कधी अधिक उत्पन्न अधिक लवकर मिळवण्याच्या ईर्ष्येपोटी ते वेगवेगळे रासायनिक पदार्थ वापरून त्याच्यावरती काही ना काहीतरी लवकर, खरं तर मोहरही लवकर आणता येतो, आंबेही बाजारात लवकर आणता येतात, त्यावेळेस आंब्यांना भावही जास्त असतो. पण खरं तर ती योग्य पद्धत नाही. आजही आपण पाहतोय की उत्तर पुणे जिल्हा असू द्यात किंवा भारतभर असू द्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहेत. आणि अनेक रासायनिक ज्या गोष्टी अति प्रमाणामध्ये गैरसमजुतीतून म्हणा किंवा अज्ञानातून म्हणा किंवा अधिक उत्पन्न मिळवण्याच्या हव्यासपोटी म्हणा, या सगळ्यातून जेव्हा त्या वापरल्या जातात त्याचा शरीरावरती निश्चितच परिणाम होणार असतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या मोहात न पडता जेवढं नैसर्गिकरित्या कमीत कमी रसायनांचा वापर करून जे बनवले, जे पिकवले, ते खाल्लेलं आरोग्यासाठी नेहमीच पोषक असतं. आता तू खरं जर म्हटलं तर जर जुन्नरी हापूस किंवा जुन्नरी परिसरातले आंबे खायचे असतील तर अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते 15 मे नंतर चालू होतात. सरासरी 20-25 मे नंतर त्याचा हंगाम जोरदारपणे चालू होतो. जूनच्या पहिल्या पानवड्यामध्ये तर तो उच्च म्हणजे प्रमाणामध्ये असतो आणि साधारण 15-20 मे जून नंतर ते आंबे थोडे थोडे कमी झालेले असतात, इथले आंबे कमी होतात. आणि अगदी काही शेतकरी असे पण आहेत की जे जूनच्या एंडिंगला आंबे काढतात आणि त्यावेळेस चांगला बाजारभाव मिळतो. म्हणजे गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास सांगतो की जसे सुरुवातीला मोठे बाजारभाव म्हणजे मोठ्या प्रमाणात बाजारभाव असतात तसेच बाजारभाव जूनच्या एंडिंगला किंवा जुलैमध्ये ज्यांनी अगदी टिकवून नेले तिथपर्यंत तर त्यांनाही खूप चांगल्या पद्धतीचे बाजारभाव मिळून जातात. असं